गाव जातमुक्त करण्याचा निर्णय घेतला, याची पार्श्वभूमी काय? जे बाहेर दिसतंय त्याच्यापासून आपण फार दिवस काही दूर राहू शकत नाही. उपचारापेक्षा प्रतिबंध केलेला चांगला राहील. पण हे गावाला पटवून देणं नक्कीच सोपं नसेल. गावाला कसं पटवून दिलं? 18 पगड जाती सोबत घेऊन हा सगळं जे स्वराज्य उभं राहिलंय. आणि त्यावेळेला जातीपातीला तुच्छ जर लेखत बसले असते आणि मग स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. जातीपातीत जर विखुरलं गेलो तर कुठेही काही शक्य नाही. आणि खऱ्या अर्थाने विकासाला जर काही अडथळा येत असेल तर ते जाते. जे बाहेर चाललंय आज, जे जातीय तेढ दिसते, दंगली होत आहेत, हे आपल्या गावापर्यंत हा प्रकार येऊ नये याच्यासाठी आपल्याला करायचं. जातीय समीकरणानुसार आजचं राजकारण आणि सत्ताकारण हे घडत असतं आणि अशा पार्श्वभूमीवरती तुम्ही जातमुक्त हा नारा दिलेला आहे. कागदावरच्या जातीचं काय करायचं हा निर्णय तुम्ही घेतलाय का? कागदावरची जात प्रत्यक्ष आता ती आचरणात आली आहे. आणि मग आचरणात आल्यामुळं संघर्ष वाढले. माणूस म्हणून जगायला तयार नाही. प्रत्यक्षामध्ये हे उतरवणं, या समोरची आव्हानं काय वाटतात? सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल सगळ्या तरुणांचे माते फिरवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आता जे वृद्ध आहेत किंवा ज्येष्ठ आहेत त्यांच्या डोक्यामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे बघितलं गेलं तर पूर्वीपासून जात जास्त भिनलेली आहे. त्यांचं परिवर्तन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आव्हान आहे. जी जात नाही ती जात, असं आपल्याकडं म्हटलं जातं. तरी सुद्धा अनेक जण जातीअंताची लढाई लढतात. पुढे जाऊन जात नाकारणाऱ्यांचीच एक वेगळी जात निर्माण होते, अशी ही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. सध्याच्या वातावरणामध्ये जातीय आणि धार्मिक तेढ ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतीये. जातीचं राजकारण केलं जाते. पण या सगळ्या गदारोळामध्ये, या सगळ्या अशांततेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या सौंदाळा या गावातल्या ग्रामसभेनं एक ठराव केलाय. हा ठराव आहे, आमचं गाव आम्ही जातमुक्त घोषित करतोय. गाव जातमुक्त होणं म्हणजे नेमकं काय? हा ठराव नेमका का करावा वाटला? या ठरावाचं पुढे काय होणार, असे असंख्य प्रश्न मनामध्ये निर्माण झालेत. आणि या प्रश्नांचीच उत्तरं या गावचे सरपंच शरद आरगडे यांच्याकडून जाणून घ्यायची आहेत. आसपासच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण गावचे सरपंच शरद आरगडे यांच्याकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. तुमचं आसपासमध्ये स्वागत करते. आजूबाजूचं जर वातावरण पाहिलं तर जाती अधिकाधिक घट्ट होत आहेत. जातीअंताचा जो विचार आहे, जातीअंताचा जो लढा आहे, तो मागे पडलेला पाहायला मिळतोय. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये गाव जातमुक्त करण्याचा निर्णय घेतला, याची पार्श्वभूमी काय? सध्या आपण बघतोय तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरोखरच सगळीकडे तोच प्रकार होतोय. जाती घट्ट होत आहेत किंवा जो तो आपापल्या जातीचा अभिमान बाळगताना दुसरी जात कशी तुच्छ आहे हेच दाखवताना दिसतोय. आणि त्याचा प्रकार संघर्षात होतोय, तणाव निर्माण होत आहेत, सामाजिक विषमता आणि खूप असं पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळ्याच जातीय दंगली होत आहेत. हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे हा विचार कुठंतरी डोक्यामध्ये आला आणि त्याच्यानंतर आम्ही हा ठराव घेण्याचं ठरवलं. पण हा ठराव घेत असताना गावातली तशी पार्श्वभूमी आहे का, की ही वेळ का आली, हा ठराव घेण्याचा विचार सुचला कसा नेमका? गावातली पार्श्वभूमी तशी नाही आहे. माझ्या गुरुवर्यचे प्रमोद झिंजाडे म्हणून त्यांनी हा विषय माझ्या कानावर घातला की आपण असा ठराव करायला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने आम्ही विचार केला. विचार केल्यानंतर जे बाहेर दिसतंय त्याच्यापासून आपण फार दिवस काही दूर राहू शकत नाही. आपलं गावही त्यामध्ये नक्की येऊ शकतं आपल्यापर्यंत हा प्रकार. म्हणून कुठंतरी आपण अगोदर उपचारापेक्षा प्रतिबंध केलेला चांगला राहील या हेतूने आम्ही हा प्रकार केला. खरं तर अहिल्यानगर जिल्हा, पूर्वीचा अहमदनगर, या जिल्ह्याला तशी जातीय पार्श्वभूमी आहे. बरोबर. म्हणजे सोनई असेल, खर्डा असेल, जवखेडा असेल आणि यासारख्या अनेक जाती अत्याचाराच्या घटना या जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. मग या पार्श्वभूमीवरती आत्तापर्यंत तुमच्या गावामध्ये तुम्ही म्हणताय की कुठलाही असा प्रकार घडलेला नाही आणि उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. पण हा तुमचा निर्णय झाला किंवा हे तुम्हाला वाटलं, पण हे गावाला पटवून देणं नक्कीच सोपं नसेल. गावाला कसं पटवून दिलं? हा ठराव घ्यायच्या अगोदर साधारण 2 महिन्यापासून गावामध्ये आम्ही राष्ट्रगीत सुरू केलं आहे. राष्ट्रगीत सकाळी दररोज 10 वाजता लावतो.
आणि राष्ट्रगीत स्पीकरवर लावल्यामुळं त्याचा आवाज जिथपर्यंत जातो, म्हणजे अगदी अगदी शेतामध्ये मजूर काम करत असेल तरी ते त्या सन्मानार्थ उभं राहतात. याचा खरा उद्देश असा होता की आपण भारत मातेचे सगळे सुपुत्र आहोत आणि अशा वेळेला आपण देशभावना ज्यावेळेस आपल्यात निर्माण होते त्यावेळेस आपली जातपात सगळं विसरून आपण त्या ठिकाणी एक असतो. तर त्याचा तो उद्देश होता आणि ते सुरू केल्यानंतर त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स गावाने दिला. अगदी अज्ञान असलेले लोकंसुद्धा त्याचं ते पावित्र्य म्हणून त्या ठिकाणी सन्मान करतात. आणि त्यानंतर ग्रामपंचायतच्या समोर काही कटआउट लावले, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टमंडळ आहे त्याचं, की लावण्याचा उद्देश असा की या 18 पगड जाती सोबत घेऊन हा सगळं जे स्वराज्य उभं राहिलं आहे. आणि त्यावेळेला जातीपातीला तुच्छ जर लेखत बसले असते आणि मग स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. हाच कुठंतरी संदेश, आपण जर समजा सगळे एकत्र एका विचारानं राहिलो तर काहीतरी उभं राहू शकतं. जातीपातीत जर विखुरलं गेलो तर कुठेही काही शक्य नाही आणि खऱ्या अर्थाने विकासाला जर काही अडथळा येत असेल तर ती जाते. म्हणून ती जात फक्त कागदापुरती मर्यादित ठेवावी, प्रत्यक्षात आपल्या वागण्यात ती नसावी, याच्यासाठी हा ठराव घेण्याचं आम्ही ठरवलं. मग हा जेव्हा ठराव घेण्याचं तुम्ही ठरवलं त्यावेळेस ग्रामपंचायतचे इतर सदस्य असतील किंवा गावातले विशेषतः तरुण असतील, त्यांचं म्हणणं काय आलं? त्यांच्याशी बोललो. त्यानंतर ज्या दिवशी हा ठराव घ्यायचा होता तर ते विशेष ग्रामसभा आम्ही खऱ्या अर्थाने त्याच विषयावर बोलावली होती. बोलावल्यानंतर ज्यावेळेस अजेंडा प्रसारित केला तर विचारलं मला बऱ्याच जणांनी, काय डोक्यात आहे बाबा, कसं करणार आहे काय? तर त्यांच्याशी बोललो की बाबा आपल्याला माणूस म्हणून एकत्र राहणं गरजेचं आहे. हा अमुक वेगळ्या समाजाचा आहे किंवा मी वेगळ्या समाजाचा आहे म्हणून मी त्याच्याकडनं जाणं किंवा त्यांच्या ज्या धार्मिक उत्सव याच्यामध्ये आपण सहभागी नाही होणं, म्हणजे कुठंतरी आपण जातीपातीला खतपाणी घालतोय. हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे. आणि जे बाहेर चाललंय आज, जे जातीय तेढ दिसते, दंगली होत आहेत, हे आपल्या गावापर्यंत हा प्रकार येऊ नये याच्यासाठी आपल्याला करायचं आहे. साधारण गावची पार्श्वभूमी कशी आहे, लोकसंख्या किती आहे, मग कुठल्या समाज गट, कारण की ज्यावेळेस तुम्ही हा निर्णय घेतलाय त्यावेळेस इथलं जातीय समीकरण जाणून घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. बरोबर. जातीय समीकरणानुसार आजचं राजकारण आणि सत्ताकारण हे घडत असतं आणि अशा बरोबर. पार्श्वभूमीवरती तुम्ही जातमुक्त हा नारा दिलेला आहे. 70% या गावामध्ये मराठा समाज आहे. बाकी मग SC ST हा समाज आहे, मुस्लिम समाजही आहे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे नेहमी आम्ही पार्श्वभूमी आमची तशी आहेच की आम्ही सगळ्यांना समानच धरत आलेलो आहे आतापर्यंत. आणि वडील कम्युनिस्ट कार्यकर्ते असल्यामुळं त्या विचाराचा पगडा अगोदरपासून गावावर आहे. त्याच्यामुळे लोकांना समजावणं थोडंसं सोपं गेलं. पण तरुणांच्या काय प्रतिक्रिया होत्या? तरुणांच्या प्रतिक्रिया, प्रत्येकाला वाटतं की आता तरुण बघतोय आपण सगळ्या जाती धर्मातले मित्र एकमेकात गुरफटलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना काही असं ते आपण वेगवेगळे आहोत किंवा आतापर्यंत आमच्या गावामध्ये जातीची तेढकुदी निर्माण झालेली नाही. त्याच्यामुळं बाहेरचं जे ते बघतायत तर आपल्या गावात नकोय व्हायला. आजही आपण सगळ्याच जाती धर्माचे आपण एकमेकाचे मित्र आहोत आणि असेच कायम राहिलो पाहिजे, हीच भावना त्यांना. पण हा प्रयोग जो आहे तो पहिल्यांदा महाराष्ट्रात झालाय असं म्हणता येणार नाही. खरं तर आपल्याकडे 1930च्या सुमारास आजात जात समूह संप्रदाय जो आहे तो निर्माण झाला. बरोबर. आणि पुढे जाऊन पुन्हा प्रश्न पडला की आपण जेव्हा अजात होतो किंवा जसं म्हणाला आपली जात माणूस आहे त्यावेळेस सोयरिकी करताना, विशेषतः जात कुठे कुठे येते तर जात सोयरिकी करताना आडवी येते, जात नोकरीच्या ठिकाणी आडवी येते, जात शिक्षणाच्या ठिकाणी आडवी येते, आरक्षणाचा मुद्दा त्या परिस्थितीमध्ये, जात राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणजे निवडणुकीच्या मध्ये जात जी आहे ती आडवी येत असते किंवा ती समीकरणं जी आहेत ती सगळी तिथे हे होत असतात आणि त्याच्यावरून मग तुमचा सत्तेतला वाटा, तुमचा शिक्षणातला वाटा, रोजगाराचा नोकरीतला वाटा हा ठरत असतो. मग अशा वेळेस कागदावरच्या जातीचं काय करायचं हा निर्णय तुम्ही घेतलाय का? कागदावरच्या जातीच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे की ज्याला त्याला ज्याच्या त्याचा जो काही वाटा आहे म्हणजे घटनेने ठरवून दिलेला तो त्याला मिळणार आहे आणि तो कागदावर मिळणार आहे. त्याच्या कागदावरची जात ही कागदावरच असायला पाहिजे. परंतु आज आपण बघतोय समाजामध्ये सगळीकडं कागदावरची जात प्रत्यक्ष आता ती आचरणात आली आहे आणि मग आचरणात आल्यामुळं संघर्ष वाढलेत. माणूस म्हणून जगायला तयार नाही
अगदी म्हणजे आता आज बघतोय आपण बीडसारख्या जिल्ह्यामध्ये किती भयानक वास्तव त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि मग माणूस म्हणून जगायला कोणी तयार नाही. मग हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे. म्हणून जर आपण समजा जात फक्त कागदावरच ठेवली, तिचा ज्यावेळेस कागदाचा वापर करायचा त्यावेळेस कागदाचा वापर करावा, परंतु मनगटाचा वापर त्या जातीसाठी नाही झाला पाहिजे. हा खरा त्या अर्थाने उद्देश आहे. पण मग हे सोपं वाटतं का तुम्हाला? तुम्ही ठराव केलाय, ठराव करणं हा तसं पाहिलं तर अनेक जण म्हणतात की ठीक आहे असे अनेक ठराव होतील. पण ह्याचं प्रत्यक्षामध्ये हे उतरवणं, या समोरची आव्हानं काय वाटतात? आव्हानं नक्कीच राहणार आहेत, परंतु ते प्रबोधनातून आपण त्या बाबतीमध्ये लोकांना सांगितलं पाहिजे. आणि सांगितल्यावर लोकांना पटतंय. आज कुणाला जाणीवपूर्वक कुणाला वाद करायला आवडत नाहीत. परंतु माथे भडकवणाऱ्या ज्या गोष्टी असतात, हं. सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल सगळ्या तरुणांचे माथे फिरवण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर त्या सोशल मीडियावरच थोडासा आवर घालण्याचा कार्यक्रम आम्ही त्या ग्रामसभेतून करणार आहोत. मग ते कशा पद्धतीने करणार? कारण सोपं नाहीये ना, सोशल मीडियावरती कुठलीही गोष्ट आली तर ती मिटवणं हे खरंच सोपं नाहीये आता. अगदी बरोबर आहे. म्हणूनच आपण एकदा त्यांचा माथा एकदा आपण व्यवस्थित केला, की बुवा आपल्याला आता जातीमुक्त कशासाठी व्हायचं आहे, तर जातीय सलोखा खऱ्या अर्थाने एक असला पाहिजे गावामध्ये. आणि अशा पोस्ट कुणी करायच्या नाहीत हं. आणि कुणालाही करूही द्यायच्या नाहीत. त्याच्यामुळं गावातील जे काही समजा सोशल मीडियाचे ग्रुप वगैरे आहेत, इथं तर कुणी करू नका, पण इतर ग्रुपवर जर कुणी केलं तर त्यांनाही सांगा, की बाबा हे असं काही तुम्ही जातीय पण आता निर्मूलन. याच्यावरती तुम्ही ऑब्झर्वेशन कसं ठेवणार? गावची लोकसंख्या साधारण किती आहे? गावची लोकसंख्या 2,500 आहे. हं. आणि आता ज्यावेळेस आम्ही अशा पद्धतीने प्रबोधन केलंय, अशी जर एखादी पोस्ट झाली तर ते आम्हाला कळवा. हं. मग आम्ही त्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करायची हे आम्ही ठरवणार आहेत. असं आम्ही लोकांना सांगितलं, की बाबा आता हे असं करायचं नाही. आणि एखादी गोष्ट आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस पब्लिश झालेली आहे, तर लोकं त्या पद्धतीने गांभीर्याने घेतात. तर मी गावात आल्यानंतर 2 बोर्ड इथे वाचले. ते असे होते, शिवी जर दिली तर ₹500 दंड आणि संध्याकाळी 7 नंतर मुलांनी मोबाईल वापरायचा नाही. तर हे 2 निर्णय आणि हा तिसरा तुमचा एक वेगळे निर्णय की सगळे हे असताना, पण मग याची अंमलबजावणी जी आहे ती तुम्ही कशी करताय? म्हणजे शिवी दिली कुणी, तर तुमच्यापर्यंत ते कसं पोहोचतंय? काय आहे, संपूर्ण गावामध्ये एकतर CCTV बसवलेले आहेत. हं. आणि शिवी देणारा कधीही हळू शिवी देत नाही, की एखादा आला आणि कानामध्ये शिवी दिली. तो आरडून ओरडूनच शिवी देतो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी 10-5 लोकं जमा होतात आणि ज्याला शिवी दिली तो देखील आम्हाला कळवतो. अशा पद्धतीने ज्यावेळेस ते खात्री होते दोघांनी एकमेकांना शिव्या दिल्या का एकाने शिवी दिली, हं. आणि मग आपण त्या प्रकारे त्याच्यावर दंड करतो. मग अशा आतापर्यंत अशा किती लोकांना तुम्ही दंड केलाय? 13 लोकांना मी आतापर्यंत दंड केला आहे. त्याचे परिणाम काय दिसायला लागलेत? की हे जे काही किरकोळ वाद वगैरे होत होते शाब्दिक याच्यावरून, ते वाद आता थांबलेत. मग असा जो तुम्ही हे केलंय की तक्रार करायची, मग हा जो निर्णय तुम्ही हा ठराव केला जातीमुक्त गावाचा, मग त्यावेळेस हे ठरवताना असं काही तरतूद केली आहे? असं जर कुणी वागलं तर त्याला अशा पद्धतीने आम्ही शिक्षा करू किंवा? नाही, आता त्याच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही विशेष ग्रामसभा घेणार आहोत. हं. एखाद्याने जर असा प्रकार केला तर त्या ग्रामसभेमध्ये आपण तो निर्णय घ्यायचा, की याच्यासाठी आपण आता काय तरतूद करायची. पण सगळ्यात म्हणजे महत्वाचं ज्यावेळेस पुन्हा त्याने एखादी गोष्ट चूक केली आणि त्याच्यासाठी अखंड गाव एकवटलाय, हं. की ही चूक आहे, आता याच्यासाठी काय करायचं. हं. ते कशासाठी, की सगळं गाव एकत्र आल्यानंतर गावाच्या लक्षात येईल, की बाबा हो, हे यांनी एका व्यक्तीने केलंय, आपण सगळे याच्यासाठी हे झालं, तर आपण आता एक चूक करायची नाही याच्यासाठी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे, जात जर आपल्याला घालवायची असेल तर आंतरजातीय लग्न जी आहेत ती झाली पाहिजेत. त्याशिवाय जात आपल्याला मोडता येणार नाही, मोडून काढता येणार नाहीये. तर मग त्या दृष्टीनं काही पावलं उचलायचं ठरवलंय का? आज तर काय आहे, म्हणजे प्रत्येक गावोगावी बघतोय आपण, अनेक तरुणांचे लग्न होईनात, मुली होईनात. परंतु विवाह हा विषयच असा आहे, की पहिली गोष्ट मुला-मुलीची पसंती, त्यानंतर मुलाचं एज्युकेशन, मुलीचं एज्युकेशन, त्यानंतर घरची मुलाची प्रॉपर्टी काय, या सगळ्या गोष्टीवर ते ठरवलं जातं. त्या दृष्टीने प्रबोधन केलं जाईल. पण जाणीवपूर्वक हट्ट धरून एखादी गोष्ट करणं, विवाह लावला आणि तो टिकेलच पुढं असं नसतं. म्हणून त्याच्यावर जास्त प्रभाव करून हे फक्त आपण त्याच्या बाबतीमध्ये प्रबोधन करणार, की बाबा माणूस म्हणून आजही आपण बघतो,
की अनेक असे उदाहरणं आहेत की आपण अमुक जातीचीच आपल्याला आता मुलगी मिळाली पाहिजे असे हट्ट धरताना बरेचसे दिसत नाहीत. फक्त ते नजरेआड चालू आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने लोकांचं प्रबोधन करण्यात येईल. गावात काही असे विवाह झालेले आहेत? ते आता नजरेआड आहेत काही, हं. की ज्यांनी म्हणजे ज्यांचे होत नव्हते त्यांनी ते लग्न त्यांच्या माध्यमातून कशी कशी केले. आणि आज बघतोय की तरुण मुलं अगदी पैसे देऊनही मुली आणायला तयार आहेत, पण मुली भेटायला तयार नाहीत. पण मग जेव्हा जातीबाहेर लग्न गावात काही झालेली आहेत, ती लपवली जातात. तर त्याची काय म्हणजे ते काय अनुभव येतात जेव्हा अशा काही घटना आपण त्या उघडपणे सांगितल्या जात नाही. तर त्याचे अनुभव गावामध्ये काय आहेत? त्याचे अनुभव आता म्हणजे लोक काही बोलत नाहीत हो. हां. काय आहे माहिती आहे का? आज कुठंतरी मानसिकता अशी पण झाली, लग्न होणं गरजेचं होतं. हं. काय? त्याच्यामुळे लोक त्याविषयी काही असं वाईट बोलतात वगैरे असा काही प्रकार नसतो. आता गावात किती मुलं आहेत लग्नाची काय? तरुण मुलांची संख्या किती आहे? काय त्या पद्धतीनं काही म्हणजे प्रबोधन तुम्ही करणार म्हणताय, तर ते कुठल्या-कुठल्या पातळ्यांवरती असणार? त्याचे टप्पे काय आहेत? आता 40 मुलं तरी गावात असतील की त्यांचा विवाह होणं आवश्यक आहे. परंतु मुली भेटत नाहीयेत. आणि वय काय आहेत म्हणजे त्यांची? मुलं सगळे आता 25च्या पुढचे आहेत. हं. फार 30-38 पर्यंत आहेत असे. आणि मग अडचणी काय आहेत? मुली लग्नात नाहीयेत. मुली नाहीयेत. म्हणजे काही असं हे हां, नाही की बुवा ह्या समाजाकडे मुली आहेत आणि त्या समाजाकडे नाही. हां. मुलीच नाहीयेत. हा डिफरंट सगळ्याच समाजामध्ये आहे. त्याच्यामुळं असं काही नाही की आपण आंतरजातीय विवाहाचा निर्णय घेतला हं. आणि लगेच मुली मिळणार आहेत, हां. असं पण नाहीये. पण असा विचार आहे काही आंतरजातीय लग्नांना प्रोत्साहन देण्यासाठी काही गोष्टी कराव्यात पुढे जाऊन, हां, असं काही? त्याच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा आता जसं मी मागाशी बोललो, की लोकांशी आता आपण प्रबोधन करतोय. लोकांकडून एक-एक गोष्ट आउटपुट जशी येईल त्या हं. पद्धतीने आपण निर्णय घेऊया. पण हा जेव्हा निर्णय घेतला, त्याच्या विशेषतः या सगळ्या ह्याच्यामध्ये महिलांचं एक वेगळं काहीतरी म्हणणं असतं. हो. तर गावातल्या महिलांचं काय म्हणणं आलं हा निर्णय जेव्हा घेतला त्यावेळेस? महिलांनाच खऱ्या अर्थाने आनंद वाटला, की आता आपण म्हणजे गावामध्ये बघतो ग्रामीण हं, भागामध्ये सर्व कुटुंब एकमेकांवर अवलंबून आहेत आर्थिकदृष्ट्या. हं, त्याच्यामुळे हे सगळे एकमेकाकडे येतात, जातात, हे होतं. पण जात मात्र फक्त खऱ्या अर्थाने दिसते तर ती निवडणुकीमध्येच दिसते. आणि महिला त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये फारसं काही सक्रिय दिसत नाहीत. हं. त्याच्यामुळे त्यांना वाटत होतं, की बरं आहे, हे आता ह्याच्यामुळं निदान आपण एकमेक आणखीन नातं घट्ट होईल. पण दुसरा एक मुद्दा असा येतो, की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये आपण जर पाहिलं, आरक्षणाचा मुद्दा हा खूप गाजतोय. आरक्षणावरून आंदोलनं झालेली आहेत. 2 समाजामध्ये प्रचंड तेढ निर्माण झाल्याचं एक वातावरण अजूनही आहे, की शाळेमध्ये पण आता एकमेकांना जात विचारली जातेय. बरोबर. तुमच्या गावातली काय परिस्थिती आहे? शाळा कितवीपर्यंत आहे? शाळेतल्या मुलांपर्यंत हे कसं पोहोचवताय? माझ्या गावामध्ये 5वी पर्यंत शाळा आहे. आणि मी सांगितलं, की गावामध्ये तेवढं हं, जातीयवादाचं वातावरण नाही आहे. परंतु गा जे शाळेमध्ये शिक्षण आहे, की आपण खरं तर मानव हाच धर्म आहे आणि शाळेमध्ये जशी प्रार्थना असते साने गुरुजींची, खरा तो एकची धर्म. त्या पद्धतीने शिक्षक त्यांना सांगतात, की आपण मानवजात आणि माणूस म्हणूनच एकमेकाशी वर्तन केलं पाहिजे. तुम्हाला हे हा जो निर्णय तुम्ही घेतलाय, हा पुढे जाऊन म्हणजे एकतर किती अवघड वाटतंय का तुम्हाला याची अंमलबजावणी करणं हे अवघड वाटतंय का? किंवा आत्ता तुमचं हे जे 2,500 लोकसंख्येचं गाव आहे, तर ह्या गावानं हा निर्णय घेतल्यानंतर आजूबाजूच्या गावातल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्यात? आजूबाजूच्या गावाच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्यात, की असं व्हायला पाहिजे. म्हणजे काल रात्रीच माळीचिंचोरा म्हणून गाव आहे. तिथं अ, महाशिवरात्रीच्या निमित्ताने कार्यक्रम चालू असतात 7 दिवस. मला त्यांनी तिथं व्याख्यानाला बोलावलं होतं. काय कन्सेप्ट आहे समजावून हं. सांगा. आणि तिथं कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना आवाहन केलं, की तुम्ही तुमच्याकडं हा प्रकार केला पाहिजे. तर त्या सरपंचाने देखील तिथं शब्द दिला, की आम्ही हा ग्रामसभा घेऊन हा करू. पण आपण जेव्हा गावात येतो कोणत्याही किंवा शहरामध्ये पण अजून गावठाणाचा जो भाग असतो, तिथं जातीनुसार वस्त्या असतात. तुमच्या बरोबर. गावातही तशा वस्त्या असतील. आहेत. मग त्यांचं काय करणार? मग किंवा त्यांची नावं बदलणार किंवा काय? नाही, नावं आता मुळात शासनानेच जी-आर काढलेला आहे, हं, की कुठल्याही जातीचा जो काही हे वस्ती आहे, त्या जातीच्या वस्तीला जातीचं नाव आलं नाही हं. पाहिजे.
महापुरुषांचे नाव द्या वगैरे. तर आम्ही ऑलरेडी पूर्वी दिलेले आहेत पण महापुरुषांची नावं. असं होतं ना, की त्या त्या जातीतल्या महापुरुषाची नावं त्या त्या वस्तीला पुन्हा दिली जातात. हा एक भाग हो, इथं हो. मिळतो. तर तुम्ही नेमकं काय केलंय? नाही आता ते त्या दृष्टीने आता आम्ही हा निर्णय 5 फेब्रुवारीला घेतला आहे. हं, पूर्वी जे निर्णय घेतले होते, की तुम्ही जसं बोललात हं, किंवा महापुरुषांचे नाव परंतु त्याच जातीचे. हं. आता ते आम्ही त्या पद्धतीने चेंज करणार आहेत, की त्या जातीचं नाव देण्यापेक्षा किंवा हं, महापुरुषांचं नाव देण्यापेक्षा सर्वसमावेशक कसं नाव देता येईल, हं. अशा पद्धतीने विचार केला पाहिजे. पण गावातल्या जुन्या लोकांचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती? त्यांना हे पटतंय का? की आता जेव्हा जात आपण म्हणतो, की जात ही लोकांची अस्मितेचा प्रश्न आहे, त्यांची ओळख आहे. नुसतं नाव सांगून भागत नाही महाराष्ट्रामध्ये. नावासोबत आडनावही सांगावं लागतं आणि मग त्या आडनावासोबत ते आडनाव जर सगळ्या जातीमध्ये असेल, तर पाहुण्या-रावळ्यांची आडनावं पण विचारली जातात, का तर जात कळावी यासाठी. बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसं हे करता? आणि आता जे वृद्ध आहेत हं, किंवा ज्येष्ठ आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे बघितलं गेलं तर पूर्वीपासून जात जास्त भिनलेली आहे. त्यांचं परिवर्तन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आव्हान आहे. परंतु माझं मत असं आहे, की त्यांच्यापेक्षा आता आपण तरुण पिढीला सुधारवलं हं, पाहिजे. कारण जरी समजा ज्येष्ठांच्या किंवा वृद्धांच्या डोक्यामध्ये जास्त प्रमाणात जात असली, परंतु ते कुठं दंगलीमध्ये सामील झालेले तुम्हाला दिसले नाही, दगड फेकताना हं. दिसले नाही. दगड फेकताना आणि दंगली करताना तरुण दिसतायत. तर त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने आपल्याला आता तरुणांचं ब्रेन वॉश करणं गरजेचं आहे. पण तरुणांपर्यंत जे काही आता तुम्ही सोशल मीडियाचा एक उल्लेख केला, जे काही पोहोचवतंय, तर तो प्रबोधन करणार असं तुम्ही म्हणताय. या प्रबोधनाची माध्यमं कुठली-कुठली असणार आहेत? प्रबोधनाची माध्यमं धार्मिक सण, उत्सव ज्या समाजाचे आहेत, त्या समाजामध्ये सगळ्यांनी एकत्र येणं आणि तिथं आपण सगळे एक आहोत, हा संदेश देणं. अशा माध्यमातून सोशल मीडियावर तर प्रबोधन होईल, हं. परंतु प्रत्यक्ष मात्र आचरणात आणणं हा आता खऱ्या पद्धतीनं काम करावं लागेल. मग तुमच्या गावात आधी जे काही सण समारंभ होत होते धार्मिक, त्यांचं स्वरूप कसं आहे? ते समाज ज्या त्या पद्धतीने करत होता. हं. त्यांच्या याने. मग सगळेच सहभागी होत होता असं नव्हतं. प्रमुख व्यक्ती सहभागी व्हायचे. बाकीचे सगळं संपूर्ण गाव काही एकमेकांच्या मध्ये सहभागी होताना दिसत कुठले नव्हतं. प्रामुख्याने असे धार्मिक सण या गावामध्ये साजरे होतात? नाताळ होतो हं. किंवा यांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, असे उत्सव होतात. आणि मग गावची जी यात्रा असते, त्या यात्रेचं स्वरूप कसं असतं? मग ते गाव कारण त्या यात्रेमध्ये पण मान जे दिले जातात काही, ते जातीनुसार आहेत पुन्हा. तर तिथे काय विचार केलाय का? नाही गावामध्ये यात्रा नाही भरत आमच्याकडं, हं. पण सप्ताह असतात हां. महाशिवरात्रीचे वगैरे. त्या सप्ताहामध्ये दलित बांधवसुद्धा त्या ठिकाणी ते सप्ताहाची पंगत घेतात हं. जेवणाची वगैरे. त्याच्यामुळे ते सगळे इन्व्हॉल्व होतात एकमेकात. कारण की बऱ्याच गावांमध्ये अशी पद्धत आहे ना, की पालखीचा मान अमुक एका जातीला असतो. काही वाद्य असतील, आरती असेल, नैवेद्य हं. असेल, ह्याचे मान जे आहेत ते वेगवेगळ्या जातीला ठरवून दिलेली ती कामं आहेत. ती त्यानुसार त्या गावगाडा जो आहे, तो त्याच्यावरती चालतो. म्हणजे 18 पगड जातींची कामं जी आहेत, ती ह्या गावगाड्यामध्ये वाटून दिलेली आहेत आणि ती जातीनुसार आहेत. तर मग ह्या गावामध्ये तशी काय परिस्थिती आहे का, की जातीनुसार काही कामांची गावगाड्यामध्ये कामं जी आहेत ती केली जातात आणि मग आता जेव्हा तुम्ही जातमुक्तीचा नारा दिलेला आहे, त्यावेळेस याच्यामध्ये काही बदल करणं, याच्यावरती तुम्ही विचार केलाय का? नाही जसं तुम्ही बोललात ना, की यात्रा वगैरे याच्यामध्ये हं, मानपान वगैरे हा आमच्याकडे यात्रा तशी पद्धतीने भरत नाही. हं. सप्ताह वगैरे असतात, धार्मिक उत्सव असतात. पण त्याच्यामध्ये असं मानपान वगैरे काही नसतं. सगळ्यांना सोबत घेऊन असतो आणि तुम्हाला मगाशी सांगितलं तसं, की सप्ताहामध्ये जे जेवणाच्या महाप्रसादाचा कार्यक्रम असतो, तो दलित बांधवसुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रम त्याचा खर्च वगैरे करतात. त्याच्यामुळं तसा काही प्रकार गावामध्ये नाही आहे. पण कामाच्या संदर्भामध्ये का आता गावगाडा जो आहे तो पूर्णच संपलेला आहे. तरीसुद्धा आलुतं-बोलुतं किंवा काय असे जे प्रकार सगळे गावामध्ये विशेषतः असतात. तर इथली गावगाडा इथला अजून शाबूत आहे का तो केव्हा संपलेला आहे? कसं आहे नेमकी नाही, परिस्थिती? आता तो प्रकार नाही राहिला. हं. म्हणजे जे तुम्ही सांगता आलो ते वगैरे बोलत ते तसा प्रकार आतापर्यंत राहिला नाही. सर्व समावेशक आहेत. ठराविकच काम अमुक याने करायचं किंवा त्याने करायचं असा काही प्रकार गावामध्ये नाही आहे.
त्याच्यामुळं त्याच्यासाठी काही प्रबोधन वेगळं करायची गरज नाही. आणि मग आत्ता या गावातला प्रमुख व्यवसाय जो आहे तो कुठला आहे? म्हणजे ही उपजीविकेची साधनं किंवा कशावरती आणि तिथं शेतीसाठी येणारा मजूर हा कुठून येतो किंवा गावातले ती श्रमविभागणी जी आहे ती कशी आहे? शेती हा प्रमुखच व्यवसाय आहे गावामध्ये हं. आणि त्याला जोडधंदा दुधाचा व्यवसाय आहे. परंतु शेती व्यवसायामध्ये सगळे घटक एकमेकाकडे येतात जातात कामाला, त्याचं काही अडचण येत नाही. कारण की तुमच्या जवळच राहुरी तालुक्यामध्ये गुहा नावाचं एक गाव आहे. तिथं धार्मिक ट्रेड त्या गावामध्ये पाहायला मिळते आपल्याला आणि मग अमुक एकाच्या शेतात बाबा या लोकांनी जायचं नाही कामाला, मजूर जात नाहीयेत. तर अशा सगळ्या तुम्ही जे आजूबाजूचं वातावरण तुमच्या आसपास हे आहेच आहे, इतकं सगळं हे. तर मग असे काही प्रसंग आलेत का किंवा पुढे येऊ शकतात असं वाटतंय तुम्हाला? 100% येऊ शकतात. ही कुठंतरी मनामध्ये भीती निर्माण झाली आमच्या. म्हणूनच खऱ्या अर्थाने आम्ही हा जातमुक्तचा घोषणा केलेली आहे. तुमच्याच जिल्ह्यामधले एक आमदार होते. त्यांनी दिवाळीच्या वेळेस घोषणा केली होती, की खरेदी करायची असेल ती फक्त हिंदूंकडनंच करायची. हो. ते पेव इथपर्यंत पोहोचलंय किंवा इथल्या तरुणांना ते आकर्षण आहे का या गोष्टींचं असं वाटतं? ते पेव इथपर्यंत अजून पोहोचलं नाही, परंतु पोहोचू शकतं, असं आम्हाला वाटतं, की आपण फार दिवस या गोष्टीपासून दूर राहू शकत नाही. म्हणून आपण आतापासूनच जर हा विडा हाती घेतला, की या तरुण मुलांचे जे मस्तक आहेत, ते आपण जरा थोडंसं अभ्यासाने, प्रबोधनाने जर दुरुस्त केली, तर आपण त्यापासून दूर राहू शकतो. ज्यावेळेस म्हणजे इथल्या तरुणांना याबद्दल काय वाटतं? त्यांच्या काय भावना आहेत? असं जेव्हा येतं किंवा तुम्ही हा निर्णय घेतल्यानंतर इथले जे तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक आमदार असतील किंवा इतर असतील, त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत काही आल्या? स्थानिक आमदार आहेत, त्यांनी सुद्धा आमचं अभिनंदनच केलं हा जो निर्णय घेतला त्याबद्दल. पण मग राजकारणामध्ये आपल्याला हे दिसतं, आत्ता अभिनंदन केलंय, पण राजकारणाच्या त्या सगळ्या बेरजेच्या गणितामध्ये हे चित्र जे आहे, हे खरंच पाहायला मिळतंय असं आणि आता वाटतंय? बघतोय तालुक्यामध्ये वगैरे किती नाही म्हटलं तर जातीपातीचा उमेदवार असल्यानंतर त्यालाच जरा प्राधान्य देणं, हा प्रकार आहेच आहे. तर तो प्रकार पण थांबला पाहिजे आणि तो आपल्या गावापर्यंत येऊ नये याच्यासाठीच प्रयत्न चालू आहे. पण निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही कसं हा मुद्दा हे करणार याच्यावरती हे करताना? निवडणुकीच्या वेळेला खऱ्या अर्थाने कामाचा माणूस बघा, हं. जातीपातीचा बघण्यापेक्षा किंवा आता बघतो नेहमी आपण की एखाद्या फक्त जातीचा आहे आपला म्हणून त्याला आपण निवडून दिलं. पण त्याच्यामध्ये जर तो खऱ्या अर्थाने कार्यक्षम नसेल, तर ते 5 वर्ष पूर्णपणे पिछाडीला जाण्याचे कार्यक्रम होतो आणि विकास होत नाही. म्हणून कुठंतरी एज्युकेशन असलेला, हुशार असलेला, समाजासाठी त्याचं योगदान असलेला असा माणूस असला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तो अमुक जातीचा आहे म्हणून त्याला मतं द्यायची नाहीत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही नक्की प्रबोधन करणार. गावातली शैक्षणिक पार्श्वभूमी जी आहे मुलांची ती कशी आहे? किंवा आत्ता कितवीपर्यंत इथे शिक्षण आहे? मुलांना कुठे जावं लागतंय काय? 5वी पर्यंत मराठी शाळा, जिल्हा परिषदची शाळा आहे. त्यानंतर इथं जवळच आमच्या भेंडा आहे. तिथं 12वी सीनियर कॉलेज सगळं आहे. इथं शिक्षणाच्या बाबतीमध्ये 1-2 किलोमीटरचं अंतर आहे, तिथं आहे. आणि गावामध्ये जी जिल्हा परिषद शाळा आहेत, त्या खऱ्या अर्थाने गुणवत्ता एकदम चांगली आहे. म्हणजे नवोदयसारख्या परीक्षेमध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मुलं आमच्या जिल्हा परिषद शाळेची आहेत. त्यामुळे गुणवत्ता एकदम चांगली आहे. मग आता या सगळ्या शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारते. हा निर्णय घेत असताना अ, काय विचार होता? निर्णय घेतल्यानंतर काय विचार आहे आणि समोरची आव्हानं काय आहेत? निर्णय घेताना विचार चांगलाच आहे, की कुठंतरी समाज एकत्र आला पाहिजे. जातपात सोडून फक्त कुठंतरी आपण गावातले सगळे नागरिक एक आहोत, ही भावना निर्माण झाली पाहिजे, हाच उद्देश होता. आणि प्रत्येक गोष्ट आपण बघतो, की नवीन काहीतरी करायचं, तर ते आव्हान असतंच. ते आता कशा पद्धतीनं त्याचा प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल किंवा लोकांचं प्रबोधन कसं करावं लागेल, या दृष्टीने निर्णय घ्यायचे. आता जसं आम्ही शिवीबंदीचा ठराव घेतला, खऱ्या अर्थाने त्याचा उद्देश एकच होता, की जे आईचा, बहिणीचा, ह्या माता-भगिनीचा अपमान होतो, तो थांबला पाहिजे.
आपण दंड करतो म्हणजे काय पैसे वसूल करण्याचा उद्देश नव्हता. समाजामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे आणि तो दिसला. आम्ही आणखी एक निर्णय घेतला होता की विधवा महिला सन्मान. हं. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण विधवा महिलांना अनेक प्रथेमध्ये गुरफटून ठेवलं आहे. ते धार्मिक उत्सव, सण याच्यामध्ये सहभागी व्हायचं नाही, चांगले कपडे घालायचे नाहीत, कुंकू लावायचं नाही, मंगळसूत्र घालायचं नाही. आम्ही ग्रामसभा घेऊन त्यालासुद्धा परवानगी दिली की तुम्ही हे सगळे उत्सव करा आणि एक पुनर्विवाह, विधवेचा पुनर्विवाह देखील आम्ही लावला. मग त्यावेळेस गावातनं काय प्रतिसाद मिळाला? गावातला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी पण मान्य केलं की त्या मुलीचे म्हणजे मुलं एकदम छोटे होते, लहान होते. त्यांनाही बापाच्या छत्राची गरज असते. अशा हेतूने आम्ही ते विवाह लावला. लोकांनाही चांगलं वाटलं की बाबा चला हे गरजेचं होतं. मग लोकांना जेव्हा खऱ्या अर्थाने गरज आहे या गोष्टीची हे लक्षात येतं त्यावेळेस लोक सपोर्ट करतात. आत्ता या गावातल्या तरुणांना त्यांच्या पुढचे प्रश्न महत्त्वाचे कुठले वाटतात? आज तरुणांच्या पुढं खऱ्या अर्थाने सुशिक्षित, बेकारी वगैरे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि रोजगारी वगैरे याच्यासाठी आता आम्ही ग्रामपंचायतीनेच काम करायचं ठरवलं आहे की गावातील तरुणांना गावातच रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यासाठी आम्ही काम करतो आहे. जिल्हा परिषदेमधून आम्ही काही ग्रामपंचायत कर्ज काढून व्यवसाय निर्माण करणार आहे आणि त्या मुलांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवणार आहेत. कारण आता आपण बघतो अशी परिस्थिती झाली आहे की लग्न होण्यापुरतं की होईना एखाद्या कंपनीमध्ये कामाला राहा आणि मग त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर तो मुलगा घरी दिसतो. पण मग गावातल्या गावात त्याला जर आपण हाताला काम दिलं तर त्या अतिशय उत्तम होईल. त्याच्यासाठी आम्ही आता काम करतो. तर एकंदरीतच आपण पाहिलं की आपल्याकडं मराठीमध्ये एक म्हण आहे, राव करील ते गाव करील. तर गावच्या सरपंचांनी ठरवलं मला विधायक गोष्टी करायच्यात तर त्याला गावाची साथ मिळत असते. जातीअंताची लढाई ही सोपी नाही आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये जातीअंताची लढाई ही लढली जाते आहे, वेगवेगळ्या माध्यमातून लढली जाते आहे. कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या डॉक्टर बाबा आढावांनी सुद्धा जाती निर्मूलनासाठी, अस्पृश्यता निर्मूलनासाठी एक गाव एक पाणवठा नावाची चळवळ जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये रुजवली होती. मात्र काळ बदलत गेला तसं इथं जाती ज्या आहेत त्या घट्ट होत असल्याचं आपण पाहतोय. पण अशाच सगळ्या या ध्रुवीकरणाच्या काळामध्ये एक छोटंसं गाव पुढं येतं आणि ते सांगतं, ते ठराव करतं की आम्ही जातमुक्त झालेलो आहोत. हे नक्कीच आशादायक चित्र आहे. ठराव करणं सोपं असलं तरी त्याची अंमलबजावणी, त्यामध्ये येणारे अडथळे, आव्हानं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या आहेत. कारण की आसपास सगळीकडेच धार्मिक आणि जातीय तेढ जी आहे ती वाढतीये. माझी जात श्रेष्ठ का तुझी जात श्रेष्ठ याच्यावरून वाद निर्माण होत आहेत आणि या वादामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न आहेत किंवा मूलभूत जे प्रश्न आहेत ते मागे पडत आहेत. तर या प्रश्नांवरती काम करणं, मुद्द्याचं बोलणं हे या गावातल्या नेतृत्वाला आणि इथल्या लोकांनाही महत्त्वाचं वाटलं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. गावानं ठराव केलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये या ठरावाची अंमलबजावणी कशी होतीये, आसपासच्या गावांमध्ये या ठरावाचा काय परिणाम होतोय, ती गावं या गावाच्या बरोबरीनं हातात हात देऊन चालतील का हे आपण पाहूयात. परंतु ज्या महाराष्ट्राला पुरोगामी असं म्हटलं जातं त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण वाढत असताना एक गाव पुढं येऊन जेव्हा जातमुक्त होण्याचा निर्णय घेतं आणि माणूस हीच माझी एक ओळख आहे ही सांगतं, त्यावेळेस हा देश जो आहे, ही माती जी आहे ती सगळ्यांची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं. आणि या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला असेल तो म्हणजे भारतीय संविधान. भारतीय संविधानानं माणूस म्हणून जी प्रत्येकाला ओळख दिलेली आहे ती ओळख जपण्याचा एक अभिनव आणि अभिमानास्पद उपक्रम जो आहे तो या गावच्या वतीनं राबवला जातोय. त्याचं आपण सगळ्यांनी कौतुक करायला हवं.